साईराम. मी डॉक्टर शिरीष उपाध्ये. मी अधिष्ठाता आहे नागपूर पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, म्हणजे महाराष्ट्राचं जे आहे तिथून आलेलो आहे. आणि आज इथे मी या साईबाबा थीम पार्क वॅक्सवर्ल्डला जी व्हिजिट दिली, आज खरोखर माझे डोळे दिपवणारा असं म्युझियम आहे असं मी म्हणेन. आणि अक्षरशः साईबाबांचे तर सर्व जे पुतळे बनवलेले आहेत किंवा साईबाबांचा जीवनपट जो दाखवलेला आहे, अतिशय सुंदर असे मूर्ती असं प्रत्यक्ष जिवंत वाटल्यासारखं. त्यातल्या त्यात मी म्हणेन त्यांचे डोळे किंवा ओठ किंवा स्किन, आपली चामडी वगैरे जशी रचना आहे, अतिशय नॅचरल असं ते लुक वाटतं आणि मी खूपच प्रभावित झालो आहे. त्याचप्रमाणे आता जसे आपले माननीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील आहेत, नंतर नरेंद्र मोदीजी आहेत, त्यांचे पण सुद्धा इतके सुंदर पुतळे आहेत की असा भास होतो की खरोखर आपण त्यांच्यासमोर उभे आहोत. तर मला इथे खूप आनंद झाला. त्यानंतर इथे जे म्युझियम बनवलेलं आहे इतर, ज्याच्यामध्ये पेंटिंग ठेवलेले आहेत, तर मी श्री हेमंत यांचं अभिनंदन करतो. खूप खरोखर कौतुकास्पद आणि अतिशय सुंदर असं हे म्युझियम आहे. मी डॉक्टर विकास वास्कर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय शिरोळ आहे. आणि आपल्या जवळ सावली विहीर येथे नवीनच बांधण्यात येणारं पशुवैद्यक महाविद्यालय सावली इथला प्रकल्प अधिकारी आहे. प्रथमच मी या श्री साईबाबा थीम पार्कला भेट दिली. बऱ्याच वेळा शिर्डीत येणं झालं, परंतु आज पहिल्यांदा आमचे परमस्नेही आणि मित्र श्री ऋषिकेशजी खांडेसाहेब यांच्या मार्गदर्शनामुळे हा योग आला आणि अत्यंत सुंदररित्या हे म्युझियम उभारलेले आहे. प्रत्यक्ष प्रतिमा जिवंत असल्यासारख्याच भासतात. साईबाबांचं चरित्र अत्यंत सुंदररित्या वेगवेगळ्या मूर्तींच्या रूपाने, पुतळ्यांच्या रूपाने या ठिकाणी उलगडले आहे. आणि त्याचबरोबर थीम पार्कमधील सुद्धा सर्व सेलिब्रिटींचे पुतळेसुद्धा उभे आहेत. विशेषतः नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुतळा पाहून तर प्रत्यक्ष त्यांची भेट होतं की काय असा भास आम्हाला सर्वांना झाला. यासाठी या म्युझियमचे सर्व श्री हेमंतजी यांचे शतशः धन्यवाद. नमस्कार.